समस्त कोपरगावकरांना माझा नमस्कार आणि जय महाराष्ट्र. निवडणुकीची धामधूम सुरू झाली. अनेक उमेदवार, मी काय करतो, मी काय केलेलं आहे, मी काय करू शकतो, सगळे जीव तोडून मेहनतीनं, मग तो कुठल्याही पक्षाचा तो कार्यकर्ता असेल, तो उमेदवार असेल, ज्यांना उमेदवार मिळाले नाही ते सगळे अपक्ष उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे पण काही अपक्ष उमेदवार असतील, सगळेजण धावपळ करून मी माझं कोपरगाव शहर कसं सुंदर, कसं विकसित करणार, माझ्याकडे काय प्लॅन आहे, माझे काय स्वप्न आहेत, तुमचे काय स्वप्न आहेत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकेल, सगळे तळमळीनं मांडतायत. इतका आनंद वाटतो. लोकांच्या दारात जेव्हा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक जेव्हा आम्ही लोकांच्या मतदाराच्या दारात जातो, त्यावेळेस मतदार तळमळीनं पोटाला एकदम पीळ देऊन, पोट तिडकीनं मनापासून आम्हाला जेव्हा काही काही प्रश्न मांडतो ना, त्यावेळेस खरंच असं वाटतं आजपर्यंतच्या राजकीय लोकांनी या कोपरगाव शहरासाठी केलं काय. अनेक ज्या गोरगरीब भागात गेलो, मतं मागण्यासाठी गेलो, तिथल्या मी स्वच्छतागृहांची अवस्था बघितली. रात्री अपरात्री आम्ही हनुमान नगर 105 त्या परिसरात झोपडी एरियातून फिरलो. खरंच मतं मागताना लाज वाटली. आपण ह्या लोकशाही असलेल्या या आपल्या देशामध्ये आजही आपण म्हणतो चंद्रयान चंद्रावर गेलं, माणूस चंद्रावर पोहोचला, माणसाचं हृदय आणि मेंदू हे सुद्धा कृत्रिम बसवून माणसाचं आयुष्य वाढवण्याचे प्रयत्न चालू आहे. इथपर्यंत जर माणूस आता देवाला शिवायला पोहोचला आहे, पण ह्या कोपरगावची परिस्थिती जर बघितली, आजही कोपरगावच्या चारही बाजूनी आजही माझ्या त्या गोरगरीब माणसाला राहण्यासाठी साधं छप्पर नाही, चालायला रस्ते नाहीये, रस्त्यामध्ये विजेचे खांब नाहीये, खांब असले तर त्यावर लाईट नाहीये, अक्षरशः गटारीवर राहतात लोक. इतकी वाईट परिस्थिती. अक्षरशः काही कुटुंबातल्या महिला रडल्यात. ज्या वेळेस या अतिक्रमणमध्ये त्यांच्या टपऱ्या, त्यांच्या हातगाड्या काढल्या गेल्यात, त्यांचं 10-10, 20-20, 30-30 वर्षापासून एक छोटीशी टपरी होती, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह झाला, त्यावर त्यांच्या मुलींचे लग्न झाले असतील, आईबापांचे ऑपरेशन झाले असतील, त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले असतील, त्या लक्ष्मी आज जर त्या अतिक्रमणामध्ये ती विस्थापित झाली, तीच भर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना अक्षरशः या सरकारनं भीक मागण्यावर आणलं. ते लोक तळमळीनं पोटाची. वाईट वाटलं, मला खूप वाईट वाटलं. आज वाटलं आपल्या मतदारांशी, कोपरगाव शहराशी आपण हितगुज करावं, त्यांच्याशी बोलावं. आज करोडोनी खर्च या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होतोय. सरकारनं एक लिमिटेशन दिलेलं आहे, गव्हर्नमेंटनं, तुम्हाला निवडणूक आयोगानं नगराध्यक्ष पदासाठी, नगरसेवकाच्या उमेदवारासाठी एक लिमिटेशन दिलेलं आहे. पण आजच्या जर सभा बघितल्या, 30-40 लाखाच्या सभा होत आहेत. जे लोक येतात त्यांच्यासाठी नाश्ता पॅकेट जर बघितले, काल परवाच्या सभेला हजारो पॅकेट पडलेले, जर हिशोब केला तर कुठेच्या कुठं जात. मग त्या निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या त्या तुमच्या लिमिटेशनपेक्षा जर जास्त किंमत जात असेल, तर जो सर्वसामान्य कार्यकर्ता या जनतेसाठी तळमळीनं, पोटतिडकीनं काम करतो, सगळ्या घरादारावर तुळशीपत्र ठेवतो, घरादारावर नांगर फिरला जातो, तो तुमच्यासाठी मेहनतीनं काम करतो, तो जर उद्या त्या संविधानिक पदावर गेल्यानंतर हे कोपरगाव तो जर विकसित करू शकत असेल, कोपरगावची बाजारपेठ तो जर मोठी करू शकत असेल, कोपरगावच्या आरोग्यासाठी जर तो भांडत असेल, तर ह्या पैशामुळं त्याला न्याय कसा मिळणार मतदार राजावर. आजपर्यंत आपले दोन्ही सम्राटांचे सरदार ते येतात, वेळोवेळी त्यांच्या जागा बदलल्या जातात, ही शिफ्ट नाही चाललं, ते शिफ्ट चाललं. मला कोणावर आरोप करायचा नाही, आरोप करणे इतका काय मी मोठा पण झालेलो नाही, पण मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालो. पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या विचारानं मी प्रेरित झालो. मी ठाकरे कुटुंबाशी एक निष्ठ आहे. मी गठुड्यासाठी, पैशासाठी मी कधी सेटलमेंट केली नाही, स्वार्थासाठी मी कधी सेटलमेंट केली नाही. मला उमेदवारी मिळाली नसती ना, मी याच ठिकाणी शिवसैनिक म्हणून कार्यकर्ता राहिलो असतो. ज्याला कोणाला पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली असती त्याचं काम मी केलं असतं, पक्ष मी सोडला नसता. हा पक्ष सोडायचा. माझे वडील हे टॅक्सी युनियन संघटनेचे आक्रमक सभासद होते.
ड्रायव्हर असताना त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये दादा कोंडके असतील, साबीर शेख असतील, शिवसेना प्रमुख, शिवसेना वाटीसाठी त्यांना ग्रामीणमध्ये पाठवायचे. माझे वडील त्यांना गाडीमध्ये घेऊन फिरले, ड्रायव्हर केली माझ्या वडिलांनी. त्यांच्या सगळं चटणी भाकर खाल्लेली आहेत, त्यांच्या सगळं शिवसैनिकांच्या घरी जेवलेत. म्हणून मी खानदानी शिवसैनिक आहे. मी का शिवसेना सोडायची? शिवसेना कोणाच्या बापाची नाही. राहिले ते फक्त मावळेत, एवढंच मला सांगायचंय. बघितलं मी त्यांच्या काल परवाच्या बाईट. अरे तू बाबा काय बोलतो राजा? तुझा पोरगा तिकडे बीजेपीचं काम करतो, तू इकडे मलमपट्टी करतो. माझ्याकडे बोलायला खूप आहे, बोलायला लावू नका. शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, ठाकरे कुटुंबाचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. मातोश्री शिवसेना भवनाशी कधी प्रतारणा केली नाही, स्वार्थासाठी नाही केली कधी, आणि मरेपर्यंत करणार. मला उद्धव साहेबांनी मोठी जबाबदारी दिली, मला ही उमेदवारी दिली, माझ्यासाठी खूप झालं. आणि लढाई जिंकणार सुद्धा, कारण मी लढाई हरल किंवा जिंकण्यासाठी नाही, ही लढाई मी लढतोय फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी, आणि ती फक्त माझ्या मतदार राजाच्या सहकार्याने मी जिंकणार. कारण मी केलंय माझ्या कोपरगावसाठी, भांडलोय माझ्या कोपरगावसाठी. कोपरगावने बघितलंय 4 वेळा मी हद्दपार झालो. माझ्यावर ज्या केसेस झाल्या फक्त कोपरगावच्या आरोग्यासाठी, कोपरगावच्या रस्त्यांसाठी. माझी सोशल मीडिया सगळे बघतात. माझं पुस्तक खुलं आहे. मी कधी माझं पुस्तक मी कपाटात दाबून ठेवलं नाही. कधी चोरून लपून मी ते लोकांना पानं दाखवून, नेत्यांना पानं दाखवून यावर पैसे कमवलेले नाही. मी लिहितो, ते मनमोकळं लिहितो, आणि खुलं पुस्तक माझं उघडेल. कोणी या कोणी वाचा, मला शाबासकी पाहिजे, मला गठुडे नको आहे. जे गेलेत ना ते फक्त गठुड्यासाठी गेलेत, आणि गद्दारांना नक्कीच ही जनता शिक्षा दिल्याशिवाय राहणार. जो शिवसेनेशी गद्दारी करतो ना स्वार्थासाठी, त्याला कधीही जनता सोडत नाही. आजपर्यंत गण 40-50 आमदार गेले असतील, खासदार गेले असतील, आणि बाकीचे चिखला सगळे किती माती जाऊ द्यात, पण शिवसेना ही कार्यकर्ते नेते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे, जनतेला माहिती आहे. आम्ही जरी मेलो गेलो, आमच्या नंतर शिवसेना कोणतरी सांभाळणारच आहे. ही ठाकरेंची शिवसेना आहे, आयऱ्यागाऱ्याची शिवसेना नाही आहे. जनतेला माहिती आहे, आणि जनता तेच करणार आहे. आता आजपर्यंत सगळ्यांना निवडून दिलं, या 2 सम्राटांची माणसं सरदार आहेत. त्यांची आता मागच्या वेळेस काय परिस्थिती बघितली, आताचे परत ज्यांनी नगराध्यक्षपद आतापर्यंत भोगलंय त्यांनी काय केलं जनतेला माहिती. पण या कोपरगावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला लोकनियुक्त म्हणून नगराध्यक्ष होणार आहे. नाव तिचं सपना भरत मोरे असणार आहे, पण प्रत्येक या कोपरगाव शहरातल्या 33,000 महिलांचं प्रतिनिधित्व करणार आहे. प्रत्येकाचा मान सन्मान म्हणून ही मोरे सपना नावानी नगराध्यक्ष तर होईलच, पण नगराध्यक्ष 33,000 महिला झालेल्या असतील. हा महिलांचा मान सन्मान आहे, कारण मला महिला सांगतायत. प्रचाराच्या दरम्यान मी जातोय, सपना मोरेचं काम प्रभाग नंबर 4 मध्ये, जुना प्रभाग नंबर 3 कामं बघितली. मी पत्रकार बंधूंना आव्हान करतो, माझ्या प्रभागात तुम्ही या टोकापासून त्या टोकापर्यंत, शिवाजी रोड पासून तर पार विजयराव वाजे यांच्या घरापर्यंत जा. कुठंही माझा नागरिक माझ्यावर नाराज नाही, कुठं माझं असं एक काम राहिलेलं नाही. जे काम राहिलेलं असेल ते निश्चित मी पूर्ण करणार. प्रचाराच्या दरम्यान फिरतोय, लोक सांगतात, कामं सांगतात मला. ही ऊर्जा कोणामुळे मिळते मला? ही नागरिकांमुळे ऊर्जा मिळते मला. नागरिक माझ्याकडे कामं घेऊन येतात, ही ताकद माझ्याकडे शिवसेनेची. अनेक आरोप होतात, याच्या संघ माणसं नाही, याच्या संघ ते नाही, याच्याकडे यंत्रणा नाही. माझ्याकडे भले माणसं नसतील, पण जीवाभावाचे माणसं माझ्याकडे आहेत. माझ्याकडे भले पैसा नसेल, पण माझ्याकडे संपत्ती माझे नागरिक आहेत, माझ्याकडे संपत्ती माझे मतदार आहेत. कालेमळ्यात राहायचो आम्ही, सगळ्या माझ्या कोपरगाव शहरातील बरेच जे जुने जाणते सगळ्यांना माहिती आहेत. माझे वडील ड्रायव्हर होते. एका गाडीत त्यांनी आयुष्य काढलं, एका गाडीत झोपले आम्ही सेंटरमध्ये. छोटंसं कुटुंब आमचं, छोटंसं 10 बाय 10चं घर होतं. 4 बहिणी, 3 भाऊ, आई वडील, असे 9 जण आम्ही त्या छोट्याशा पत्र्याच्या घरात राहिलो. पण कधी हरामाची कमाई आमच्या वडिलांनी आणली नाही घरामध्ये, इमानदारीनं वागले. कोपरगावात माझं कुठंही अतिक्रमण नाही, 1 इंच सुद्धा अतिक्रमण मला दाखवून द्यावं. कोणाला लुबडलंय दाखवून द्यावं, कोणाचे पैसे बुडवले दाखवून द्यावेत. या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं अनेक जण मतं मागताना दिसतात. करता येतो, उमेदवार कसा तरी करतो, तो खर्च करतो, तो सगळ्या गोष्टी करत असतो. पण जनताही सुद्धा जनताही बघते, जनताही न्यायनिवाडा करते. जेव्हा उमेदवार फायनल होतात त्यावेळेस मतदानाचा विचार त्याचा पक्का झालेला असतो. मत आपल्याला कोणाला द्यायचं.
खरं जर बघायला गेलं, मला जनतेशी मी गेल्यानंतर बोलतोच आहेत. निवडणुका आज आहे उद्या नाही, निवडणुका निघून जाते, पण जो मतदारांच्या नेहमी संपर्कात असतो, त्याच्या सुखदुःखात असतो, त्याच उमेदवाराला जनता नक्कीच निवडून दिली. कारण आता जनता सुज्ञ झाली. प्रचाराच्या दरम्यान लोक सांगतात, लोक बोलतात, अशिक्षित लोकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक मोठे संस्थानिक करतात. शेवटच्या 5 दिवसांच्या टप्प्यामध्ये अनेक पैसे वाटले जातील, पण जनता आता सांगते शेवटच्या 5 दिवसात किती जरी कोणी पैसे वाटले, पण आमच्यासाठी 5 वर्ष जीव लावून जो काम करणार त्याचाच आम्ही न्याय निवडणं करणार, त्यालाच आम्ही निवडून देऊ. इथपर्यंत जनता हुशार झाली. मी मायबाप जनतेला मतदान आव्हान करतो. भले मी यंत्रणेने कमी पडेल, भले मी पैशाने कमी पडेल, भले माझ्या गाड्या फिरत नसतील, भले माझं पॉम्पलेट कोणापर्यंत पोहोचलं नसेल, भले मी पैशाने कमी पडेल, पण मायबाप जनतेवर तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, मताचा अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही कुणालाही मत द्या. पण तुम्ही सपना भरत मोरे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या महिलेवर तुमच्यातील एक माता माऊली तिच्यावर जर विश्वास टाकला तर निश्चितच मी माझ्या मेलेल्याची शपथ घेऊन सांगतो, एकही काम कोपरगाव शहरात असं राहू देणार नाही का त्याच्यामुळे कोपरगाव शहराचं नुकसान होईल, कोपरगाव शहराची बदनामी होईल, त्यामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल, त्यामुळे कोपरगाव शहरातल्या तरुणाईला अपघातामध्ये त्यांचा जीव गमवावा लागेल. असं मी एकही काम या कोपरगाव शहरात राहून देणार. प्रत्येकाला मान सन्मानाने नगरपालिकेत आल्यानंतर त्याची तक्रार ऐकून घेतली जाईल, तिचं निवारण लवकर केलं जाईल. जन्ममृत्यूचे दाखले असतील त्या ठिकाणी सुद्धा सन्मानपूर्वक कागदपत्र हातात दिले जाते. जे कामं असतील ठेकेदारीमधले, जो इंजिनियर जो ठेकेदार त्याच्याकडे डिग्री डिप्लोमा असल्याशिवाय, त्याला कामाचा प्रचंड अनुभव असल्याशिवाय त्याला काम देणार, त्याच्याशिवाय उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आपल्याकडे होऊ शकत. त्याच्यावर पहिले मी जरा बसावं. अनेक नगरपालिकेत प्रत्येक विभागामध्ये कुठल्याही नागरिकाला कुठल्याही कामाला गेल्यानंतर त्याला त्रास होऊ देणार. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रोज पाणी देण्यासाठी अहोरात्र आम्ही मेहनत केली. दौजी आमच्या पाठीशी आहे, जनतेची ताकद आमच्या पाठीशी आहे, मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील. पाणी रोज देणार, तेही स्वच्छ आणि पूर्ण दाबाय. स्वच्छता रोज असणार. धूळ साफ करण्याच्या मशिनरी घेणार. रात्री सगळं मार्केट 10-11 नंतर बंद झाल्यानंतर त्या मशिनरी पहाटपर्यंत चालू ठेवणार. सगळी धूळ उचलून घेणार आणि जे वेस्टेज पाणी जातं ते वेस्टेज पाण्याचा सडा त्यावर मारणार. दिवसभर मार्केटमध्ये धुळीचा कण सुद्धा दिसू देणार नाही. कारण आज आपली बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचं कारणच आहे. शहरामध्ये येणारे ग्रामीण भागातून असले रस्ते ते खड्डेमुक्त केले पाहिजेत. शहरातले रस्ते धूळमुक्त झाले पाहिजेत. त्याच्यासाठी माझं नियोजन, माझं व्हिजन आहे. भाजी मंडईसाठी असेल, शहरात ती पार्किंगची व्यवस्था असेल. आज नगरपालिकेच्या शाळांची जर परिस्थिती बघितली तर आज मोठे मोठे जे संस्थानिक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेसाठी आपल्या ज्या मराठी शाळेच्या आहेत, मराठी शाळा आहेत, जिथं गोरगरिबाचे मुलं कमी पैशात फ्रीमध्ये शिक्षण घेऊ शकतात. सेमी इंग्लिशसुद्धा नगरपालिकेच्या शाळेत चालू झाले. पण त्या शाळेची अवस्था जर बघितली, इतकी अवस्था वाईट आहे. त्याच्यामुळं गरिबाचा मुलगा त्या ठिकाणी शिकू शकत नाही. ते इंग्लिश मिडियमला प्रायव्हेट शाळेमध्ये शिकायला टाकू शकत, एवढी फीस तिथं आहे. मग या कारणाने ते मुलं सुद्धा शिक्षित होतात, शिक्षणापासून वंचित राहतात. त्याच्यामुळे गुन्हेगारीचे प्रकार वाढतात. अनेक विजन आहेत. स्वच्छतागृहांचे प्रश्न आहेत. मी स्वच्छतागृहासाठी कायम भांडत आलो. अपघात कोपरगाव शहरामध्ये होतात. मंगळसूत्र चोरी कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी होते. या सगळ्या गोष्टीवर जर वचक पाहिजे असेल तर मी आपणास विनंती करतो, महाविकास आघाडीच्या या सपनाताई मोरे यांना एकदा प्रचंड बहुमताने विजय करून आपण एकदा जबाबदारी द्याच. ज्या दिवशी मी तुम्हाला आत्ताच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, आमच्याकडून जर एखादी चूक जरी झाली, होऊन देणार नाही. आम्हाला एका ठिकाणी अपयश जर आलं, अपयश येऊ देणार नाही. आम्हाला कोणी फसवलं गेलं, जर आम्ही फसलोच, त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ आम्ही जनतेला समोर जाऊन राजीनामा देऊन टाकू. त्याच दिवशी, त्याच क्षणाला हा व्हिडिओ विरोधकांनी सुद्धा ठेवा जवळ.
त्याच दिवशी राजीनामा देऊन टाकी, कारण मला तळमळ आहे माझ्या गावासाठी. मी एक व्यापारी, मला माहिती आहे. कर्ज काढून जेव्हा व्यापार चालतो, जर तो व्यापार चालत नसेल तर कर्जाचा डोंगर मोठा झाला तर काय त्या व्यापाऱ्याची हाल होते, त्याच्या कुटुंबाची काय हाल होते, ही सगळे मी त्या परिस्थितीतून गेलोय. बघतोय मी आज जेव्हा व्यापाऱ्याकडे मतं मागायला जातो ना, व्यापारी पहिले तेच बोलतो, आमच्या बाजारपेठेसाठी, माझ्या दुकानासाठी, माझं दुकान चालण्यासाठी तुम्ही काय करू शकता. ती त्याची तळमळ आहे. नक्कीच ती तळमळ, त्यांच्या डोक्यातले प्रश्न, कोपरावच्या प्रत्येक मतदाराच्या डोक्यातले प्रश्न, महिला सुरक्षेचे प्रश्न, बेजवारीचे प्रश्न, हे सगळं आता पिचलेल्या सगळ्या गोष्टी, पण मी करून दाखवणार. मी कोणालाही विरोध करणार नाही. जे सोबत येतील त्यांना सोबत घेईल. भले मी नगराध्यक्ष आम्ही झाल्यानंतर आम्ही खाली बसू. जे तालुक्याचे नेते आहेत, जे दादा आहेत, भाऊ आहेत, नाना आहेत, अण्णा आहेत, ताई आहेत, सगळ्यांना स्टेजवर बसू, आम्ही खाली बसू. आम्हाला काही श्रेयवादाची लढाई करायची नाहीये. आमचा काही इगो हटवणार नाही. इगो हटवणारे आम्ही लोक नाही आहेत. कारण जनतेने जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, कोणाच्या विरोधात लिहिणार नाही, कोणाला टोकणार नाही. बाबा तुम्ही काम करा, तुमचं नाव लावा, आमचं नाव लावलं नाही तरी चालेल, कारण हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशातून जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजे. माझ्या इगो वाटसाठी मी जनतेचं नुकसान करणार नाही. मी फक्त बोलत नाहीये. मी जेव्हा रस्त्यावरून उतरतो, करतो, आंदोलन करतो, जेलमध्ये जातो, जेव्हा मला तुरुंगात टाकलं जातं, जेव्हा मी कसले जीवाची पर्वा न करता आंदोलनं करतो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मी करतो. त्या व्हिडिओ मी ते सोशल मीडियावर टाकतो. म्हणून मी फक्त दाखवतो नाही, बोलत नाही, मी करतो म्हणून दाखवतो. हा जनतेला विश्वास आहे माझ्यावर. सगळ्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, मायबाप जनता, माझ्याकडे सगळ्या गोष्टींची कमतरता आहे. तुमच्यापर्यंत पोहोचू जरी शकलो नाही, माझ्या गाड्या जरी फिरल्या नसतील, माझ्या मशाल चिन्हाचा आवाज तुमच्या कानावर आला नसेल, पॉपलेट पोहोचायला मी जर कमी पडलो असेल, भले माझ्याकडे पैसे कमी असतील, पण माझ्याकडे ताकद तुमची, तुमच्या मताची. तुमचं मत एकदा द्या. नक्कीच या कोपरगाव शहर विकास केल्याशिवाय राहणार नाही, सुंदर केल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्या नगरपालिकेचा कारभार, जनता दरबार, दर महिन्याला जनता दरबार आहे कोपरगाव शहरात निघेल. नगराध्यक्ष सपनाताई मोरे, सगळे विभागाचे अधिकारी असतील, फार पंचायत समितीपासून ग्रामीण हॉस्पिटलचे, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर असतील, नगरपालिकेचे सगळे कर्मचारी, मुख्याधिकारी पण सगळे शेवटच्या शिपायापर्यंत सगळे लोक तुमची प्रश्नाची उत्तर देतील. वीज महामंडळाचे अधिकारी असतील, PWDचे अधिकारी त्या ठिकाणी असतील, सगळे अधिकारी त्या ठिकाणी बसतील. ज्या ज्या शहराच्या हद्दीमध्ये लोकांच्या रोजच्या दैनंदिन अडीअडचणीच्या संबंधित जे अधिकारी असतील, त्यांची महिन्याला जनता दरबार होणार, समोरासमोर प्रश्न उत्तर होणार आणि त्याच ठिकाणी ते प्रश्न मिटवले जाणार, त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला जाणार. हे विजन आमच्या डोक्यात आहे आणि ते 100% करणार. हे मायबाप जनतेला मी सांगतो. प्रचंड बहुमताने मशाल या चिन्हावर 2 तारखेला आपण सकाळी लवकर जाऊन मतदान करावं. विजयाची घोडदौड ही जनतेची असणार आहे. नाव फक्त सपना भरत मोरे, पण हा महिलांचा सन्मान असणार आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा विषय घेऊन मी नक्कीच आपल्या समोर येईल. कृपया आपण मला साथ द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.